अलंकारादी बंध यामध्ये काय सादृश्य आहे? उलट अत्यंत विरोध आहे. तरी मग अत्यंत विरोध आहे म्हणून त्या ठिकाणी काय आहे? भ्रम निर्माण होऊ शकत नाही, अध्यास घडू शकत नाही. म्हणून दोष असणं त्या ठिकाणी फार गरजेचं आहे. पण दोषावाचूनही अध्यास घडतो. हे कसं सिद्ध झालं? तर आत्मा ज्ञानरूप असणारा आत्मा तर त्याच्या ठिकाणी ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे अशा पद्धतीचा भ्रम निर्माण होऊ शकतो. बरोबर की नाही? त्याला उदाहरण दिलं की पहा की समजा साखर कशी आहे? गोड आहे. पण जर आपल्याला ताप जर आला आणि तापामध्ये जर आपण साखर खाल्ली, तर साखर आपल्याला गोड लागते का कडू लागते? तर आपल्याला साखर त्या ठिकाणी कडू लागते का नाही? माऊली उदाहरण देऊन सांगतात, "विषय विषयाचा परिपाडू, गोड पारमार्थे लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला." विषय विषयाचा परिपाडू, गोड पारमार्थ लागे कडू. पारमार्थ खरं पाहायला गेला, तर पारमार्थाने कोणाला दुःख दिलं का? उलट पारमार्थ करतो तो मुक्त होतो, पारमार्थ करतो तो मनुष्य सुखी होतो. तरी मनुष्याला पारमार्थ करण्याची इच्छा का होत नाही? कारण त्याला संसार कसा वाटतो? गोड लागतो. संसार वास्तव पाहिलं तर गोड आहे का दुःखरूप आहे? तर संसाराचं स्वरूपच आहे. ठाऊकच आहे संसार दुःखाचा. हा संसार सगळीकडं संसार दुःखामुळं चौकडी इंगळ. तरी पण आपल्याला संसार गोड लागतोय का नाही? मग संसार गोड लागण्याचं कारण काय आहे? जसं तापामध्ये साखर आपल्याला गोड असताना कडू लागते. तसं या ठिकाणी आपल्याला संसार गोड असून, चांगला असून त्या ठिकाणी करू वाटत नाही. याचं कारण काय? का आपल्याला झालंय काय त्या ठिकाणी? अध्यास त्या ठिकाणी झालेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आणखीन असं पहा, की एखाद्या मनुष्याला साप चावला आणि साप चावल्याच्या नंतर त्याला आहे ना, कडुनिंब खायला द्यायचं. कडुनिंबाचा पाला द्यायचा खायला आणि मग त्याला विचारायचं, "हा पाला कसा लागतो?" तर तो जर म्हणला, की "हा पाला गोड लागतो." तर कडू पाल्याला जर तो गोड लागतो असं म्हटलं, तर समजायचं विष चढलं का नाही? तर विष चढलं आणि जर त्याला पाला कडू लागला, तर विष चढलं नाही. तसं परमार्थ आपल्याला गोड लागला, तर संसाराचं विष आपल्याला चढलेलं नाही. आणि जर आपल्याला परमार्थ कडू लागला, तर संसाराचं विष चढलेलं आहे. संसार आपल्याला गोड लागणार आहे. असा म्हणजे याच्यामध्ये काय सादृश्य आहे बरं? काही सादृश्य नाही ना. तरी सादृश्य वाचून दोष घडतोय का नाही? बरं शंख कसा आहे? सफेद आहे, शुभ्र वर्णाचा आहे आणि कावीळ झालेल्या मनुष्याला तो शंख कसा दिसतो? तर शंख त्या ठिकाणी पिवळा दिसतो. मग त्याच्यामध्ये काय सादृश्य आहे का? तरी पण त्याला भ्रम होतोय का नाही? म्हणजे दोषा वाचून अशा पद्धतीनं हा अध्यास घडू शकतो. हे झालं आपलं प्रमेय दोषाविषयी झालं. आता 2 दोष आपले पाहायचे राहिले होते. तर पुढचे दोष त्रय सांगत असताना एक प्रमेय दोष झाला. आता दुसरा दोष 2 ठिकाणी पाहिजेत. त्यांची नावं काय आहे सांगता येईल का आपल्याला? अजून कोणाच्या ठिकाणी आणि नवीन नावं घ्या. नेहमी असणारी मंडळी आहे ना त्यांना माहिती आहे. पण नवीन मंडळींचं नाव घ्या, की दोषत्रयी असं सांगत असताना एक प्रमेय झाला. आता किती पाहिजेत आपल्याला? राहिलेले त्यांची नावं काय बघा बरं? त्यांची नावं काय आता? दोषत्रय सांगितले होते. त्याच्यामध्ये प्रमेय या दोषाविषयी विचार झाला. आता 2 दोष आपल्याला पाहिजेत. त्या 2 ठिकाणी दोष घडतो त्यांची नावं सांगा. बरं हेच नाही कळलं तर पुढचं काय करणार आहे परत? पहा बरं. नाही लक्षात येत. पाठ रेग्युलर ऐकता ना तुम्ही. ज्यांनी रेग्युलर पाठ ऐकलेला आहे ते लगेच पटकन उत्तर देतात आणि जे रेग्युलर पाठ ऐकत नाही त्यांना मात्र हे उत्तर सापडणार नाही. पहा बरं. अजूक नावं घ्या पुढची कोणाची तरी. पहा लवकर.
सोडून गेले. सोडून हा सांगा. हा कोणाच्या ठिकाणी हा दोष घडतो? कोणाच्या ठिकाणी घडतो? दोषत्रयी म्हणजे काय बरं? दोषत्रयामध्ये कोण कोण येतात? दोषत्रयामध्ये काय काय येतं सांगा ना. कार्याध्यासाची सामुग्री आपण पाहिली का नाही? कार्याध्यासाची सामुग्री पाहत असताना काय काय आलं त्याच्यामध्ये बरं? त्या सामुग्रीमध्ये प्रश्न केला, तीन माणसं गायब झाली. प्रश्न केला तरी मनुष्य लोक थांबत नाही, असं असतंय. मग पाठ कसा ऐकत असेल? किती दिवस झाले आपण कितीतरी दिवस झाले आपण त्याच्यावर विचार करतो. मग हे लक्षात राहिलं पाहिजे ना आपल्या. आपण हे नुसतं झालेले पान वाचलं तरी पटपट सापडू शकतो आपल्याला, ठीक आहे ना. मग चला आता ठीक आहे, आता कोणी बोलायला तयार नाही, चला आपले रेग्युलर मंडळी कोणीतरी त्यांनी नाव सांगा. बघा आता, हे रेग्युलर मंडळीने लगेच सांगितलं का नाही, नुसतं म्हणायला खोटी लगेच सांगायला तयार आहे मंडळी. असं प्रत्येकाने लक्षपूर्वक जर ऐकलं ना त्याच्या लक्षात येऊ शकतो. मग आता कालपर्यंत तुम्ही जितका परवा दिवशी जितका विचार करून सांगितला, काहीच लक्षात आलं नाही, सारं तसंच राहिलं. मग असं नाही व्हायला पाहिजे. आ कानाला गोड लागतं म्हणून ऐकू नका. विनंती आहे सर्वांना, कानाला गोड लागतं म्हणून ऐकू नका. आपला उद्धार झाला पाहिजे, आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे, त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. कानाला गोड लागण्यासाठी भरपूर गाणी आहे, भरपूर तुम्ही काय ऐकू शकता, कीर्तन ऐकू शकता, त्याच्यामध्ये भरपूर कॉमेडी चुटकुले सगळे ऐकायला भेटतील आपल्याला. पण हे तशासाठी नाही, हे मुक्त होण्याचं साधन आहे, लक्षात घ्या. मग आतापर्यंत आपण दोषत्रय पाहत असताना प्रमेय दोषाविषयी विचार केला का नाही? प्रमेय दोषाविषयी विचार करत असताना पूर्व पक्षाने प्रमेय दोष घडू शकतो, त्याचं कारण काय सांगा बरं? प्रमेय दोषासाठी पूर्व पक्षाच्या मताने काय असलं पाहिजे म्हणजे प्रमेय दोष घडतो? हा सादृश्यता हा दोष असला पाहिजे, आहे का नाही? सादृश्यता हा दोष नाहीये, पण दोन गोष्टी सारख्या असला का भ्रम त्या ठिकाणी घडू शकतो, अध्यास त्या ठिकाणी घडू शकतो. ठीक आहे, आपला हा मुद्दा तर पक्का झाला. चला आता आपल्याला प्रमात्याच्या ठिकाणी आणि प्रमाणाच्या ठिकाणी काय लोभ भयादी आणि पित्त मलादी हे दोष त्या ठिकाणी पाहिजेत, कसे घडतात किंवा त्या दोष वाचून अध्यास घडतोय का नाही हे पण पाहिजे आपल्याला. ठीक आहे, खालपर्यंत आपलं झालं. आता आता हा हे झालं नाही का, कुठं आलो आपण पान नंबर. हा 53 पानावर आलो आपण ना. ठीक आहे, आता कालचं आपलं ना त्या ठिकाणी काल उदाहरण देऊन झालं आपलं की ताप आल्याच्या नंतर आपल्याला सर्वांना अनुभव आहे की साखर गोड असताना सुद्धा आपल्याला साखर कडू लागते, शंख शुभ्र असताना सुद्धा आपल्याला तो पिवळ्या स्वरूपाचा प्रतीतला येतो. म्हणून अशा पद्धतीनं त्या शंखाच्या ठिकाणी किंवा साखरेच्या ठिकाणी हा अध्यास आपल्याला घडू शकतो, हा सर्वांना अनुभव आहे. मग आता प्रमेय दोषाविषयी विचार झाला. आता पुढचा दोष पहा, रजत हा सादृश्य दोष वाचून अध्यास घडतो. म्हणजे प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष असला पाहिजे तर अध्यास घडतो, पण सादृश्य दोषाची आवश्यकताच नाही. सादृश्य नसला, सारखेपणा नसला तरी पण अशा पद्धतीनं भ्रम अध्यास त्या ठिकाणी घडू शकतो. हे करता सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. बघा आता रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताच्या अध्यासामध्ये सादृश्य दोष असला तर तरी सर्वच अध्यासात
अधिष्ठान व आरोपी यामध्ये सादृश्य नसते. म्हणून सादृश्य हा दोष असून तो अध्यासाला हेतू आहे असे म्हणणे युक्त नाही. हा मुद्दा इथपर्यंत कळाला. आता इथून पुढच्या पानावरती पान नंबर 53. आता पुढचा 53 पान नंबर आहे, याला जरा बारकाईने पहा आणि थोडं थोडं घेऊ आपण हे. पण सगळ्यांनी ना प्रत्येक ओळीवरती लक्ष ठेवायचं आणि ऐकायचं, मग तुमच्या लक्षात येऊ शकतं, नाहीतर येणार नाही. आता मुद्दा एवढाच आहे का सादृश्य दोष वाचून अध्यास घडतो की नाही. तसं पुढचे पण पाहिजे आपल्याला की प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष वाचून अध्यास घडतो, ऐक नाही, आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष वाचूनही अध्यास घडतो, हे आपल्याला पाहिजे. ठीक आहे ना. या प्रकारे करून सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही हे सिद्ध झाले. या प्रकारे करून मागचे उदाहरण दिले का नाही, त्या प्रकारे करून सादृश्य तू काय म्हणला होता, प्रमेयच्या ठिकाणी सारखेपणा असेल, रज्जू आणि सर्प यामध्ये सारखेपणा आहे म्हणून त्या ठिकाणी अध्यास घडतो. आत्मा आणि अहंकारादी बंध यामध्ये काय सारखेपणा आहे का? तसं या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलं की या प्रकारे सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही, हे आता आपलं सिद्ध झालं. आता खाली पहा. त्याचप्रमाणे काय पाहिजे आपल्याला, प्रमाथ्याच्या ठिकाणी लोभ भयादी असणे हे अध्यासास हेतू नाही. प्रमाता म्हणजे त्याला पाहणारा, म्हणजे एखादी वस्तू असेल, जसं शुक्तीला पाहिजे. शुक्ती शब्दाचा अर्थ काय होतं बरं? शुक्ती शब्दाचा अर्थ काय होतो सांगा. आ शुक्ती शब्दाचा अर्थ शिंपलं होतं, बरोबर काय? मग त्या शिंपल्यावरती सुद्धा अध्यास घडतो की नाही? अध्यास घडतो. पण कोणाला अध्यास घडन बरं? ज्याच्या ठिकाणी लोभ आहेत, आहे का नाही? त्याला असं वाटतं ही चांदी आहे, ही चांदी मला मिळावी, ह्या हेतूने त्या चांदी करता त्या शिंपल्याकडे जाईल का नाही? तो जाऊ शकतो, बरोबर का नाही? हा, म्हणून बघा आता खाली. त्याचप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ आणि भय या दोन गोष्टी असणं फार त्या ठिकाणी गरजेचं आहे, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. हे सुद्धा अध्यासाला हेतू नाही. का अध्यासाला हेतू नाही बरं? लोभ भयादी प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष असला पाहिजे? लोभ भयादी दोष असला पाहिजे. लोभ भयादी दोष असेल तर त्याला त्या ठिकाणी अध्यास घडू शकतो. परंतु लोभ भयादी हे सुद्धा अध्यासाला कारण नाही. कसे अध्यासाला कारण नाही? जसं प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष अध्यासाला कारण नाही, हे कळलं नाही, तसं प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी हे सुद्धा अध्यासाला कारण नाही. हे पण आपल्याला काय करायचं, समजून घ्यायचे. लोभ, हा बघा आता, लोभरहित आणि कसा वैराग्य संपन्न मनुष्या शुक्तीवर रजताचा, बघा तसेच एखाद्या मांत्रिकास सर्पाचे भय नसले तरी रजेवर सर्पाचा अध्यास होतो. उदाहरण काय सांगले त्याने, का एखादा वैराग्य संपन्न मनुष्य आहे, त्या वैराग्य संपन्न मनुष्याचं लक्षण काय, की सोने रुपया मा मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे. म्हणजे त्याला सोनं रूप, सोनं म्हणजे सोनं आणि रूप म्हणजे चांदी, आहे का नाही? सोने रुपया मा मृत्तिके समान म्हणजे मातीसारखंच वाटतं. तुकोबऱ्यांचं एक उदाहरण, काय ते दोन व्यक्ती होते, जळोजी आणि मळोजी असे दोन व्यक्ती होते, बरोबर ना? त्यांचं उदाहरण आपण पाहत असतो की ते किंवा ते प्रेमानंद बाबांचं एक उदाहरण आठवतं की त्यांचे आई वडील पुढे गेले आणि मुलं पण आई वडिलांसारखे संस्कारी झाले. रावसाहेब लोखंडे महाराज, ते हे करा, माईक बंद करा. आपलं बोलून झालं का माईक बंद करून ठेवायचा, म्हणजे बाकीच्यांना विक्षेप होत नाही. काय उदाहरण द्यायचं होतं मला? हा, आई वडील वैराग्य होते, आहे का नाही? त्यांचे नाव पण आठवत नाही आता, फक्त समजून घ्या उदाहरण. आणि त्यांची मुलं मागून येत होती. तेव्हा आहे ना, सोन्याचे मोर आहे ना असे पुढं पडले होते. तर त्यांना असं वाटलं की ह्या सोन्याच्या मोहरावरती आपण आहे ना माती ढकलून देऊ, म्हणजे मुलांना हे सोन्याचे मोहर दिसले नाही पाहिजे. हा, बरं का. आणि असं त्या आई वडिलांनी त्या सोन्याच्या मोहरेवरती माती ढकलून पुढे निघून गेले. तेव्हा माग मुलं चालली होती. तर म्हणले कोणीतरी इथं घाण केली आणि त्या घाणीवरती कोणीतरी माती लुटली म्हणले. काय म्हणले? कोणीतरी इथं घाण केली आणि घाणीवरती माती लुटली. म्हणजे किती वैराग्य आहे बरं त्यांना. त्यांना हे जसं तिथं तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याकरता तुकोबराय त्या गंगेच्या गंगेचं स्नान झाल्याच्या नंतर ज्या शिळेवरती धोतर बदलण्याकरता, कपडे बदलण्याकरता येऊन थांबायचे, त्या शिळेवरती कोणीतरी सोन्याच्या मोहरा, हिरे जवाहरात आणून ठेवलं
आणि आणून ठेवल्याच्या नंतर तिथं दुरून त्यांनी परीक्षा पाहण्याचं काम केलं. तर तुकोबराय आले आणि पाहिलं की तिथं सोने मोती वगैरे असं ठेवलं होतं. ठेवल्याच्या नंतर तुकोबराय त्या शिळेपासून दूर झाले आणि दुसऱ्या शिळेवरती जाऊन धोतर नेसू लागले. तेव्हा ती शिळा तुकोबरायनं म्हणू लागली, का हो महाराज, आज मात्र इथं उभं राहून, माझ्यावरती उभं राहून आज तुम्ही कपडे बदलले नाही, आज तुम्ही दुसरीकडे गेले. तर ते तुकाराम महाराज काय म्हणले माहितीये का, आज म्हणले तुझ्यावरती कुणीतरी घाण केली म्हणे. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्हाला कळाला आहे का ना, तिथं कोणीतरी घाण करून गेलेलं आहे. आणि मग समोरच्याने पाहिलं, तर मग ते तुकोबरायांचं प्रमाण मग म्हणले खरे, सोने रुपया मृतिके समान. इतका तो मनुष्य कसा आहे, वैराग्य संपन्न आहे, बरोबर ना. हे वैराग्याचं काय आहे? खरं लक्षण आहे. म्हणजे त्याला हे सगळं कसं वाटतं, वैराग्य वैराग्य म्हणजे काय? वैराग्याचा अर्थ डॉक्टर जाधव बाबा सांगतात की तुम्हाला हे सगळं जगात मिथ्या वाटणं, हेच खरं वैराग्य आहे. हे सगळं जगात माया कार्य वाटणं, हेच खरं वैराग्य. उलट त्याला सोने रुपये पण म्हणू नका आणि चांदी म्हणू नका, सोनं म्हणू नका, जवाहरात म्हणू नका, काहीच म्हणू नका. हे सगळं काय आहे? मिथ्य आहे, खोटं आहे. हेच खरं काय? वैराग्य. असा वैराग्य संपन्न असणारा मनुष्य एक लक्षात आला. आता दुसरा, आता हा वैराग्य संपन्न मनुष्य आपण यामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी कशासाठी सांगायचा आहे? प्रमात्याच्या ठिकाणी वैराग्य संपन्न मनुष्य कशासाठी सांगायचा आहे? लोभ लोभ नावाचा दोष आहे ना, त्याच्याकरता आपल्याला हा वैराग्य संपन्न पुरुष सांगितला. आणि दुसरा पुढचा आहे भय. आता समजा एक मांत्रिक आहे, गारुडी म्हणा, की त्याचा धंदा काय माहितीये का? सापाला धरायचं, नागाला धरायचं, असे धरायचे आणि त्याचं काय करायचा, बाजारामध्ये नेऊन खेळ करायचा. हा मांत्रिकाचा किंवा गारुड्याचा काय असतो, खेळ असतो. आता असं एखादा, आता त्या मांत्रिकाला मला सांगा, की सापाचा तर भय आहे का बरं? उलट त्या मांत्रिकाची पोरं, गारुड्याची पोरं सापाबरोबर रोज खेळतात की नाही, त्यांना तरी त्याचं भय आहे का? त्यांना सुद्धा त्याच्या ठिकाणी भय नाही. बर, असा मांत्रिक म्हणा, गारुडी म्हणा, आणि पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकार आधी दोष असावा आणि मध्ये कुठेतरी एखादी सुंबाची दोरी पडलेली असावी, तर त्याला सुद्धा आता संस्कार अंतःकरणावरती कशा आहे बरं त्याच्या, त्या मांत्रिकाच्या अंतःकरणावरती सर्पाचा संस्कार आहे का नाही? मग आता त्याला त्या मंद अंधकारादी दोषामध्ये पडलेल्या रजेवरती सर्पभ्रम नाही व्हायचा का? बर, मग सर्पभ्रम होण्याकरता त्याला काही त्याचं भय होतं का? मांत्रिकाला भय होतं का? गारुड्याला भय होतं का? तरी रज्जूच्या ठिकाणी म्हणजे दोरीच्या ठिकाणी, दोरी संभाच्या दोरीवरती सर्पभ्रम नाही होऊ शकत का? सर्पभ्रम होऊ शकतो. आणि आता तुकोबरा वैराग्य संपन्न आहे का? मग तुकोबरा वैराग्य संपन्न आहे आणि त्या गंगेचं स्नान करायला गेलं आणि तिथं जर शिंपलं तिथं दिसलं, तर ते शिंपलं चांगलं चकचक करू लागलं, तर त्यांना ते शिंपलं चकचक करताना त्यांना सुद्धा ते चांदीसारखं चकचक दिसणार नाही का? मग त्यांच्या अंतःकरणामध्ये काही लोभ आहे का? मांत्रिकाला काही भय आहे का? म्हणजे पाहणाऱ्याला भले तो मांत्रिक असेल किंवा तुकोबरा असेल, ते पाहत असताना त्या तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये पूर्ण वैराग्य, कोणत्या प्रकारचा लोभ नाही, तरी शुक्तीवरती त्यांना रजत प्रथितलं येतं का नाही? आणि रजेवरती त्यांना भय नसताना सुद्धा सर्प प्रथितलं येतो का नाही? मग लोभ भय हे त्याला कारण आहे का? लोभ भय हे सुद्धा त्याला मात्र कारण नाही. मग लोभ भया वाचून सुद्धा अध्यास घडतो का नाही? का लोभ भयच अध्यासाला कारण आहे? लोभ भय तुम्ही माना जरी हलवला तरी पण लक्षात येतं. तुमच्या माना हलल्या तरी लक्षात येऊ शकतं. फार बोलावा याच्यासाठीच फक्त ते व्हिडिओ चालू ठेवायचे असतात. हेच कारण आहे, बाकी काही कारण नाही. असं असतं. चला, हा मुद्दा लक्षात आला का नाही? बोला महाराज. हा. बघा, हे सगळं धोंड्याप्रमाणे आहे त्याला. हे सगळं मिथ्या वाटतं, हे सगळं मायाकार्य वाटतं. तोच खरा साधू आहे. ज्याने आपल्या आत्मस्वरूपाला साध्य करून घेतलं, तोच खरा साधू आहे. मग मला सांगा, त्याला आता हे सगळं काही प्रती त्याला जर येत नसेल, तर त्याला दुःख वाटेल का? दुःख वाटत नाही ना. जया ते विषय ना कळते, तया ते सुख दुःख दोन्ही न पावते. ज्याला विषय कधी आकळत नाही, विषयाचं कधी आकर्षण होत नाही, त्याला सुख दुःख हे कधी प्राप्त होतील का? सुख-दुःख हे विषयाच्या सापेक्षच असतात की नाही. आणि गर्भवास संगती न घडत आहे, आणि त्याला गर्भवासादी संकट दुःख हे भोगावं लागेल का? भोगायचं पण कारण राहत नाही असं.
ठीक आहे. हे लक्षात आलं की प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असलेच पाहिजे असं मात्र आग्रह नाही. लोभ भयादी दोषावाचून सुद्धा अध्यास घडतो. बरोबर आहे की नाही? हे काय सांगायचं माहितीये का आपल्याला? तो जगत काय करतोय? सत्य सांगायचा प्रयत्न करतोय. आपल्याला जगत सत्य करायचं का मिथ्या करायचंय? मिथ्या करायचंय. मग तिथं सत्य वस्तू पाहण्याची गरज आहे का? का मिथ्याच वस्तूची आवश्यकता आहे? मिथ्या असलं पाहिजे, फक्त सजातीय असलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी असणे हे अध्यासास हेतू नाही. कारण लोभ भयादी आपलं लोभरहित वैराग्य संपन्न मनुष्यास शुक्तीवर रजताचा तसेच एखाद्या मांत्रिकास सर्पाचे भय नसले तरी रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. बरोबर की नाही? मग लोभ भयादी अध्यासास हेतू असते तर बघा आता तो काय म्हणला, लोभ भय हे सुद्धा अध्यासाला हेतू आहे. पण म्हणले लोभ भयादी अध्यासास हेतू म्हणजे कारण असते तर रुपयाचा किंवा सर्पाचा अध्यास त्यांना झालाच नसता. झाला असता का मग? ते जर कारण त्याला ठरलं असतं का आपण काय म्हणलं, ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही, ते त्याचं मूळ कारण आहे का नाही? मग ह्या कारणाचा विचार जर केला, ठीक आहे ना, तर मग मुद्दा असा उपस्थित होतो की कुठे गेलते हा शिवाय लोभ भय नाही हे गेलं. लोभ भयादी लोभ भयादी आद्यासास हेतू असते तर लोभ आणि भय हे आद्यासास हेतू असते तर रुपयाचा किंवा सर्पाचा अध्यास त्यांना झाला नसता. तर रुपयाचा आणि रुपयाचा आणि सर्पाचा मात्र अध्यास झाला नसता. शिवाय लोभ भयादी विकार हे ज्ञानानंतर उत्पन्न होतात. शिवाय आता आता काय म्हटलं माहिती का कारण सांगत असताना, शिवाय लोभ आणि भय हे विकार कधी उत्पन्न होतात? त्याने काय सांगितले होते? त्याचे संस्कार आधी अंतःकरणावरती पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याने आधी कोणता पदार्थ पाहिजे? सत्य पदार्थ पाहिला पाहिजे का मिथ्या पदार्थ पाहिला पाहिजे? सत्य पदार्थ पाहिला पाहिजे. हा हा आणि मग त्याचे संस्कार काय अंतःकरणावरती राहिला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग अशा पद्धतीने त्या प्रमाथेच्या ठिकाणी लोभ तयार होऊ शकतो, भय तयार होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? पण आता सर्प पाहिल्याच्या नंतर भय निर्माण होतं का त्याच्या आधीच भय निर्माण होतं? शुक्तीवर रजत पाहिल्याच्या नंतर लोभ उत्पन्न होतं का आधीच उत्पन्न होतो? आ काय म्हणले? भय भय अ- अहो ज्ञान नाही म्हणत मी तुम्हाला. मी ज्ञान नाही म्हणत तुम्हाला. लोभ आणि भय हे विकार हे कधी उत्पन्न होतील? सर्प रजवर सर्प पाहिला का नाही? तुम्हाला सर्प दिसला की नाही? मगच तुम्हाला भय उत्पन्न व्हायला पाहिजे ना. बरोबर ना? तू त्याला कारण सांगतो की नाही? त्याच्या अंतःकरणात लोभ भय आधी असलं पाहिजे. पण हे लोभ भय आधी असतात का नंतर असतात? वस्तू पाहिल्याच्या आधी असतात का पाहिल्यानंतर उत्पन्न होत असतात? नंतर उत्पन्न होतात. आ आ पाहिल्यानंतर उत्पन्न होतात की नाही? आणि तो काय म्हणला होता प्रमाथ्याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? लोभ भयादी हे दोष असले पाहिजे. आणि हे दोष आधी असतात का नंतर उत्पन्न होतात वस्तू पाहिल्यावरती? वस्तू पाहिल्याच्या नंतर उत्पन्न होतील ना. वस्तू पाहिल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा दोष उत्पन्न होऊ शकतो हे म्हणायचे. शिवाय लोभ भयादी विकार हे ज्ञानानंतर उत्पन्न होतात. जसं रज्जूवरती सर्प पाहिला, मग सर्पाचं काय झालं त्याला ज्ञान झालं. बरोबर आहे का नाही? आणि मग त्या काळामध्ये हा सर्प आहे मग तिथून पळायला सुरुवात करतो. का सर्प पाहण्याच्या आधीच तिथं पळायला सुरुवात करतो? नाही ना. रजेवरती आपलं शुक्तीवरती रजत पाहिलं की मग तिकडे शुक्ती पळत राहतो. चला कदाचित तिथं चांदी वगैरे आहे. मग त्याला वस्तूला पाहिलं, मग त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये लोभ अथवा भय अशा पद्धतीने निर्माण होत असतं. आधी मात्र उत्पन्न होत नाही. म्हणून त्यांना रुपयाचा किंवा म्हणून त्यांना रुपयाचा किंवा सर्पाच्या ज्ञान उत्पत्तीमध्ये कारण मानणे संभवत नाही. म्हणून आता त्यांना कारण मानता येईल का तुम्हाला? तुम्ही याला तर कारण मानलं का नाही? पण आता हे कारण आहे का? हे जर आधीच होत असलं, म्हणजे लोभ आधी होत असेल, भय आधी निर्माण होत असेल, तर मग त्याला कारण मानता आलं असतं ना. मग कारण मानता आलं असतं. पण आता त्याला कारण मानता येईल का? आणि तू म्हणतो तेच कारण आहे. प्रमाथ्याच्या ठिकाणी लोभ भयादी हा दोष असला पाहिजे. हे दोष कारण तरी आहे का?
कारण मांडले असते, पण कधी कारण मांडले असते? आधी जर असते तर मांडले असते, पण आधी आहे का? आधी मात्र नाही. म्हणून कारण मानता येईल का? म्हणून कारण मात्र मानता येणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्यांना रुपयाच्या किंवा सर्पाच्या ज्ञानोत्पत्तीमध्ये कारण मानणे संभवत नाही. या प्रकारे करून प्रमाथ्याच्या ठिकाणी लोभ भयादी हे दोष अध्यासास हेतू नाही हे सिद्ध झाले. म्हणून तो काय म्हणला होता? प्रमाथ्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असले तर अध्यास घडू शकतो. पण अध्यास घडण्याचं कारण लोभ भयादी त्यांच्या ठिकाणी असणं संभवनीय आहे का? पहिली गोष्ट संभवनीयच नाही, ते ज्ञानानंतर उत्पन्न होणारे आहे. आणि त्याच्या वाचून सुद्धा दोष घडतोय की नाही? लोभ भयादी दोष वाचून अध्यास घडतोय की नाही? कोणती दोन उदाहरणं आहे बरं त्याच्यासाठी? आणि हा, तरी पण हा, आहे का नाही? हे दोन उदाहरणं काय करायची? आता समजा प्रश्न केल्याच्या नंतर हे उदाहरणं तुम्हाला देता पण आली पाहिजे. ठीक आहे ना? आता खाली पहा. त्याचप्रमाणे आता आपलं काय चाललंय, पुढचं एक एक मुद्दा पाहायचा नाही का आता? आता प्रमेयाचे विषय पाहिलं का नाही? प्रमेयाच्या ठिकाणी कोणता दोष असला पाहिजे? प्रमेय प्रमेय हा, आहे का नाही? हा. आणि प्रमाथ्याच्या ठिकाणी कोणता दोष? हा. आणि आता ज्या डोळ्याने पाहायचं तो डोळा काय आता? प्रमाण आहे का प्रमाथ आहे? हा, डोळा. डोळा काय आहे त्या ठिकाणी? प्रमाण आहे का नाही? मग त्या डोळ्याच्या ठिकाणी कोणता दोष असला पाहिजे बरं? प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी हे दोन दोष असले पाहिजे, आहे का नाही? जर पित्त मलादी दोष नसेल तर त्याला अध्यास घडेल का? मग अध्यास घडू शकत नाही. मग प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी हे अध्यासाला हेतू आहे असं पूर्व पक्ष म्हणत होता. परंतु पित्त मलादी हे सुद्धा प्रमाणाच्या ठिकाणी असलेच पाहिजे असं नाही. त्याच्या वाचूनही दोष घडतो. कसा दोष घडतो? ग्रंथात एक एक ओळ बारकाईने पहा आणि लक्ष द्या, म्हणजे लक्षात येऊन जाईल. त्याचप्रमाणे प्रमाण दोषही अध्यासास हेतू नाही. प्रमाण अशा पद्धतीने हा जो दोष आहे हा सुद्धा अध्यासाला हेतू नाही. कारण सांगतो बघा. सर्व पुरुषांना रूपरहित आकाशाच्या ठिकाणी नील रूपाचा अध्यास होतो. सर्वांचे नेत्ररूप प्रमाणामध्ये पित्ताचा किंवा तिमिराचा दोष म्हणणे संभवत नाही. उदाहरण देऊन सांगतात. आता एखाद्याला समजा कावीळ झाली तर त्याला शंख कसा दिसतो? शुभ्र असणारा शंख. शुभ्र असणारा शंख कावीळ झाला म्हणजे पिवळा दिसतो, बरोबर आहे की नाही? हा. मग ज्याला कावीळ झाले त्याला दिसतो का सगळ्याला दिसतो? त्याला दिसतो, आहे का नाही? हे जसं आहे का नाही, तसं आता आपल्याला आता हे आकाशाच्या ठिकाणी काही कोणतं रंग आहे का? आकाशाला कोणता रंग आहे का? असं कुठं कुठे शोधून काढला का ह्या आकाशाला अमुक अमुक रंग आहे? बरोबर आहे का नाही? म्हणजे आकाशाला कोणता रंग नाही. पण ते आकाश निळं दिसतं का नाही आपल्याला? मग हे आकाश आपल्याला निळं का दिसतं? तर याच्या मागचं कारण सांगतं. मला वाटतं काहीतरी ऋती प्रभाकराच्या पहिल्याच प्रकाशामध्ये त्याचं कारण आहे. तर कोणता दोष आहे त्याच्या ठिकाणी? दूरता नावाचा दोष आहे. कोणता? दूरता. दूर म्हणजे दूर. दूर दूर शब्दाचा अर्थ दूर घ्यायचं, लांब घ्यायचं. आहे का नाही? मग ह्या दूरता नावाच्या दोषामुळं त्या आकाशाच्या ठिकाणी आपल्याला आकाश कसं दिसतं? निळं दिसतं, आहे का नाही? बरं, निळं दिसतं. मग आता एखाद्याला समजा डोळ्यामध्ये काहीतरी आजार असेल समजा, आहे का नाही? पित्त मलादी म्हणा, तर त्याला आकाश कसं दिसलं पाहिजे? निळं दिसलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? ज्याला कावीळ झाले त्याला शंख जसा पिवळा दिसतो का नाही? तसं ज्याला एखाद्या आकाशाच्या ठिकाणी आपल्या डोळ्याच्या ठिकाणी काही दोष असेल तर त्याला आकाश कसे दिसलं पाहिजे? निळं दिसलं पाहिजे, आहे का नाही? मग ते सगळ्याला दिसतं ना निळं. आ काय म्हटले? नाही नाही, त्याचं म्हणणं काय आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं काय आहे? की प्रमाणाच्या ठिकाणी सुद्धा दोष म्हणजे पित्त मलादी दोष असला पाहिजे ना. मग पित्त मलादी दोष असेल तरच अध्यास घडतो. मग आता समजा 10 लोक असतील, 20 लोक असेल, त्या लोकांच्या ठिकाणी समजा डोळ्यामध्ये काहीतरी दोष आहे म्हणून त्यांना आकाश कसं दिसतं? निळं दिसतं, आहे की नाही? मग बाकीच्याला निळं नाही ना दिसायला पाहिजे का? सगळ्यालाच आकाश निळं दिसतं. आकाश सगळ्यांनाच निळं दिसतं, आहे का नाही? मग काय आता प्रत्येकाच्या डोळ्याच्या ठिकाणी दोष आहे का? जसं भूक लागणं हा काय दोष आहे का? भूक लागणं हा दोष नाही ना त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही?
तसं लक्षात घ्या. खाली पहा आता. त्याचप्रमाणे प्रमाण दोषही अध्यासास हेतू नाही, कारण सर्व पुरुषांना रूपरहित आकाशाच्या ठिकाणी नीलरूपाचा अध्यास होतो. सर्वांच्या नेत्ररूप प्रमाणामध्ये पित्ताचा किंवा तिमिराचा दोष म्हणणे संभवत नाही. आता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पित्ताचा म्हणा किंवा तिमिरेचा म्हणा, तिमिर नावाचा दोष असतो की नाही, अंधकार वगैरे, समजा एखाद्याला डोळ्यामध्ये काही दिसणं कोरे काहीतरी फरक असेल, दोष असणं संभवत नाही. उदाहरणार्थ सर्वांना भूक लागण्याचा जसा दोष नाही, तसं सर्वांना आकाश निळे दिसण्यात पित्तादी दोष नाहीत. ऐक नाही, जसं भूक लागणं हा दोष आहे का? भूक तर लागणारच आहे का नाही? तसं आकाश निळं दिसणं हा काय दोष आहे का? नाही दोष. तरी पण आकाश निळं दिसतंय का नाही? मग त्या आकाश निळं दिसतं असताना त्या प्रमाणाच्या ठिकाणी काही दोष आहेत का? म्हणून आकाश निळं दिसतं. दोषा वाचून सुद्धा आकाश निळं दिसतंय का नाही? आणि तो म्हणतो दोष असले पाहिजे. मग दोष असायलाच पाहिजे का? दोष नसले तरी आकाश निळं दिसतंय का नाही? म्हणजे आकाशाच्या आकाशाला कोणतं रूप आहे का? कोणता रंग आहे आकाशाचा? निश्चितपणे रंग नसताना सुद्धा आकाशाच्या ठिकाणी निळा रंग दिसतोय का नाही? म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी, म्हणजे प्रमाणाच्या ठिकाणी त्या ठिकाणी दोष नसला तरी अशा पद्धतीनं हा अध्यास घडतोय की नाही? म्हणजे भ्रम घडतोय की नाही? हा भ्रम त्या ठिकाणी घडत असतो. सरळ मुद्दा आहे. काय त्याच्यामध्ये काठीण्य आहे का कुठं? काहीच काठीण्य नाही. ठीक आहे. पहा आता. आकाशाच्या सर्वांना तरी तसे सर्वांना भूक लागण्याचा सदोष नाही, तसे सर्वांना आकाश निळे दिसण्यात पित्तादी दोष नाही. म्हणून प्रमाण दोषही अध्यासास हेतू नाही, हे सिद्ध झाले. बरोबर की नाही? प्रमाण दोष म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी पित्तमालादी हा दोष असेल तर अध्यास, आणि दोष नसेल तर अध्यास नाही. दोषा वाचून सुद्धा अध्यास घडतो, हे आता सिद्ध झाले की नाही? हे मात्र सिद्ध झालं. बघा आता. आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये सादृश्य दोषाचा अभाव आहे. पहा आता, आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये काय सादृश्य आहे बरं? तुम्हाला कुठे सारखेपणा दिसला का? आहे का? हे आकाश आहे आणि इकडं हा निळा रंग आहे, म्हणून ह्या आकाशाचा निळा रंगाचा सारखेपणा आहे, म्हणून आकाशाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं सादृश्य दोषाने काय होतं? आकाश निळं दिसतं. काय कुठं दिसलं तुम्हाला? हाय का कुठं? उलट आकाशाला कोणतं रूप नाही, रूपरहित आकाश आहे, तरी अशा पद्धतीनं कोणताही दोष नसताना सुद्धा आकाश निळं दिसतं का नाही? तरी आकाश आपल्याला निळं दिसत असतं. ठीक आहे. पहा आता, आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा जो अध्यास होतो त्यामध्ये सादृश्य दोषाचाच काय आहे? अभाव आहे. अभाव शब्दाचा अर्थ कळतो ना तुम्हाला? भाव म्हणजे प्राप्त, अभाव म्हणजे अप्राप्त. बरोबर की नाही? तसं याच्यामध्ये काय सादृश्य आहे बरं? कुठं सारखेपणा आहे? उलट सारखेपणाचा पूर्णपणे काय आहे? अभाव आहे त्या ठिकाणी. आणि अभाव वाचून सुद्धा दोष घडतोय की नाही? आणि तो म्हणला पाहिजे, तो म्हणतो होता आधी काय? भाव असेल तर, आहे की नाही? ते तसा दोष असेल तर अध्यास घडतो. त्या दोष असायची आवश्यकता आहे का? उलट दोष नसताना सुद्धा मात्र काय होतो? अध्यास आपल्याला घडतो. असे नाही. तर प्रमाण दोषाचा व प्रमातु दोषाचाही अभाव आहे. बघा आता, तसेच बघा बरं. हे कळलं की नाही तुम्हाला? सादृश्य याचा अभाव आहे. बरं एवढंच आहे असे नाही. काय म्हणले बघा बरं? प्रमाण दोष म्हणजे काय? प्रमाण दोष, प्रमाण कळालं ना तुम्हाला? प्रमाण कळालं ना तुम्हाला? आहे का नाही? पित्त मला दे, आहे का नाही? म्हणजे त्याच्या ठिकाणी प्रमाण दोषाचा व प्रमातु दोषाचाही. प्रमातु म्हणजे कोण? प्रमातु म्हणजे कोण आणि प्रमाण म्हणजे काय? आ? अहो, प्रमातु कोण आहे आणि प्रमाण काय आहे हे पहा. हा, प्रमाण म्हणजे ज्याच्या माध्यमातून पाहिलं जातं त्याला प्रमाण म्हटलं जातं. प्रमातु म्हणजे जो पाहणार आहे त्याला प्रमातु म्हटलं जातं. आता प्रमातुवर कोण सांगितलं बरं? प्रमातुचं वर्णन करताना दोघांचे नाव आले ते बघा बरं. त्यांच्या ठिकाणी दोष नसला तरी अध्यास घडतो. हा, ठीक आहे नाही? आणि प्रमाणाचं वर्णन सांगत असताना काय केलं? हम्म? नेत्राचं नेत्राचं वर्णन सांगितलं का ना त्यामध्ये? ठीक आहे ना? हे लक्षात आलं ना तुमच्या?
प्रमातू म्हणजे पाहणारा आणि प्रमाण म्हणजे ज्याच्या माध्यमातून पाहिले जातात ते डोळे वगैरे इंद्रिय वगैरे, ठीक आहे ना. मग इथं काय म्हणलं, प्रमाण दोषाचा व प्रमातू दोषाचा अभाव आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रमाणाच्या ठिकाणी दोष असला पाहिजे का, दोष आहे का तिथं, त्याचाही अभाव आहे. आणि प्रमाद हा प्रमाण दोषाचा अभाव झाला. आणि प्रमातूच्या ठिकाणी सुद्धा दोषाचा अभाव आहे का नाही, का तिथं दोष आहेत काय, तिथं दोष नाही. तिथे दोष त्या ठिकाणी दोषाचा काय पूर्णपणे अभाव आहे. कोणताही दोष नसता आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास होतो. आता कोणताही दोष नसताना, डोळ्यामध्ये कोणताही दोष नसताना डोळ्याला चांगलं दिसतंय आहे का नाही, पार अगदी चंद्र किती दूर आहे आपल्याला, तरी तो तिकडचा चंद्र आपल्याला चांगला गोल गरगरीत दिसतो की नाही, भाकरी सारखा दिसतोय की नाही आपल्याला, एवढं आपल्याला सगळं लांबचं दिसतं, आकाशातले ग्रह तार नक्षत्र एवढं दूरचं दिसतंय का नाही. काही डोळ्यामध्ये दोष आहे का, तरी पण आकाश आपल्याला कसं दिसतं, रूपरहित आकाश निळं त्या ठिकाणी दिसत असतं. कोणताही दोष नसता आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास होतो. तसा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसता बंधाचा अध्यास संभवनीय आहे. तसं तो काय म्हणलो आता, की आत्म्याच्या ठिकाणी काय होतो, अहंकारादी बंधाचा दोष संभवतो. तर अहंकार असंच ना ओंकार महाराज आहेत का. हा हा, ते बोललं नाही का मग खाली जातो व्हिडिओ ना. बघा आता काय म्हणलं, तसा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसताना आत्म्याच्या ठिकाणी कोणता तरी दोष आहे का, तरी अहंकारादी बंध, मी ब्राह्मण आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे म्हटलं जातंय का नाही, हे मात्र म्हटलं जातं. आता ह्याची कारणमीमांसा आहे ना, ही आपल्याला कारणमीमांसा पुढच्या परिच्छेदामध्ये बारकाईने पाहिजे बरं का. हे जर लक्षात नाही घेतलं तर पुढचा परिच्छेद काही कळणार नाही, ठीक आहे ना. बघा, आता आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसता, कोणताही दोष नसता सामान्य आणि विशेष भाव मात्र आत्म्याच्या ठिकाणी आहे का, नाही. तो मुद्दा आता इथं नाही लगेच सांगायचा, तो मुद्दा इथं सांगितल्याच्या नंतर विसंगत होईल. तो मुद्दा आपण पुढे सांगू वाटलं असतं, कारण पूर्व पक्षांनी जी शंका केली ती इथं नाही सांगायची. तसं आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसता बंधाचा अध्यास संभवनीय आहे. तो म्हणतो आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध वगैरे सांगितले का नाही, मग हा बंध असणं संभवनीय आहे का, नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंद असणं संभवनीय नाही. का बरं संभवनीय नाही, आपण अहंकारादी बंद सत्य मानतो का मिथ्या मानतो, त्याला अहंकारादी बंद सत्य सांगायच्यात का मिथ्या सांगायच्यात. हा, आणि सत्य सांगितलं म्हणजे त्याची निवृत्ती कशाने होणार आहे, हा कर्माने, आहे का नाही. आणि मिथ्या सांगितल्याने हा, हे लक्षात घ्यायचं आपण, ठीक आहे ना. मग आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध सत्य आहे का मिथ्या आहे, त्याचं काय म्हणणं होतं, तर सत्य आहे. ते ठिकाणी मिथ्या असणं संभवनीय नाही, त्याचा अध्यास होणं संभवनीय नाही. तर आत्म्याच्या ठिकाणी आता अहंकारादी बंधाचा अध्यास घडणं संभवनीय आहे का नाही, आणि त्याला कोणत्या दोषाची आवश्यकता आहे का, दोषा वाचून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास घडतो, हे मात्र आता सिद्ध झालेलं आहे. आता हे नवीन नवीन जर ऐकत असेल तर नवीन नवीनला हे जरा थोडं असं हे काहीतरी नवीन शब्द शब्द पण जे रेग्युलर मंडळी त्यांना कसं वाटतं, वा 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 हे छान वाटतं, म्हणजे त्यांच्या लक्षात येतं. तसं आत्म्याच्या ठिकाणी कोणताही दोष नसता बंधाचा अध्यास संभवनीय आहे. या दोघांचा विचार संक्षेप शारीरिक व काय विवरणादी ग्रंथात विस्तारपूर्वक करून हे दोष अध्यासास कारण नाही असे सिद्ध केले, पण विस्तार भयास्तव त्याचे वर्णन आम्ही येथे दिले नाही. आता हा जो अध्यास हा विषय वर्णन जे आलेलं आहे का नाही, तर याच्यामध्ये हे जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय संक्षेप शारीरिक व विवरणादी हे दोन जे ग्रंथ आहे का नाही, या ग्रंथामध्ये फार मोठा असा विस्तार त्यामध्ये आलेला आहे. परंतु इथं जर त्याचा विस्तार जर केला असता तर काय केलं असतं, तर पहिला तरंग आपला किंवा दुसरा तरंग आपला त्याच्यातच सर्व निघून गेला असता, बरोबर आहे की नाही. किंवा एवढा मोठा जर ग्रंथ झाला असेल तर आपला सगळा ग्रंथ त्याच्यात संपून जाईल. मग आपल्याला विचार सागर म्हणजे काय, घागर में सागर, बरोबर आहे की नाही. सगळा वेदांत हा कुठं आलेला आहे,
विचारसागरामध्ये आलेला आहे. म्हणून आपण काय करतो, थोडा 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 जसं दुकानामध्ये गेलं मिठाईच्या, ही थोडी चाखून का ही थोडी मिठाई चाखून पहा, ती थोडी मिठाई चाखून पहा आणि निश्चितपणे मग काय करतो, सगळ्या मिठाईची आपण चव घेतो. तसं नाही घाटावे लागत एक शिते कळे भात. भात शिजला का नाही तर एका शेतावरून आपल्याला कळतंय का नाही का सगळा भात चिवडावा लागतो, तर त्याची आवश्यकता नाही. तसं इथं थोडक्यात वर्णन दिलं, पण थोडक्यात जर दिलं तर समजून घेण्याकरता पुष्कळ झालं ना आपल्याला, का जास्त याच्यापेक्षा आवश्यकता आहे आपल्याला? जास्त मात्र आवश्यकता नाही. म्हणून विस्तार भय, पण जास्त भय भय काय वाटतं ग्रंथकाराला, याचा जर जास्त विस्तार झाला तर याच्यातच सगळा ग्रंथ संपून जाईल. पण आपलं कसं आहे, घागर में सागर असा सगळा वेदांत थोडक्यात काढावा याच्याकरता त्याचे वर्णन आम्ही येथे दिले नाही, असं ग्रंथकर्ते म्हणतात. आता वेळ आहे आपल्याकडं, 10 मिनिटं आहे आपल्याकडे हक्काची ना. 10 मिनिटामध्ये आपण आता खालचा मुद्दा पाहू आणि थांबून घेऊ वाटलंच तर. पहा आता, पान नंबर 53 वरतीच आहे ना, कारणाध्यासाचा संभव. आता आता अध्यास घडणे आपलं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बरं का, हे सगळं जगत हे सगळं घडण्याकरता त्याच्यासाठी काय सांगितलं होतं, की दोन कारण त्या ठिकाणी सांगितले होते, एक कार्याध्यास आणि एक कारणाध्यास. कार्याध्यास सांगत असताना आणि कारणाध्यास सांगत असताना तर आद्यस्थ पदार्थाचं वर्णन आलं होतं. त्या आद्यस्थ पदार्थाचं वर्णन करत असताना विषय आणि विषयाचं ज्ञान याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, तर अध्यास असं म्हटलं जातं. तर हा अध्यास घडण्याकरता दोन गोष्टी असल्या पाहिजे, एक कारण असलं पाहिजे आणि एक कार्य असलं पाहिजे. तर कारण काय सांगितलं, तर त्या रज्जूचं असणारं अज्ञान हे त्याचं काय सांगितलं, कारण सांगितलं, बरोबर ना. आणि कार्य काय घडलं मग रज्जूच्या अज्ञानाने, कार्य काय घडलं. हा ऐक ना, मग रज्जूचं आणि म्हणजे रज्जूचं अज्ञान, रज्जूचं अज्ञान हे काय झालं, कारण झालं. आणि त्या कारणामुळे काय घडलं, तर रज्जूवर भासलेला हा सर्प हा प्रतीतीला आपल्याला आलं. मग आता त्या दुःखाला साक्षात हेतू काय पाहिला आपण, तर त्या ठिकाणी कार्याध्यास हे साक्षात दुःखाला हेतू आहे. पण मग कारण नाही का त्याचं दुःखाला हेतू, कारण आहे पण ते परंपरेनं आहे. मग आता आपण कार्याध्यासाविषयी विचार केला तर आता कारण अध्यास जो आहे का नाही, तो कारण अध्यासाविषयी आपल्याला काय करायचा आहे, विचार या ठिकाणी करायचा आहे. आता पूर्व पक्षाने जी शंका केली होती त्या शंकेचं आता आपण थोडक्यात या ठिकाणी अनुवादन पाहणार आहोत. हे अनुवादन तुमच्या लक्षात आलं की पुढचा मुद्दा लक्षात येऊन जाईल. पहा आता, विशेष काय म्हणले, नाही काय ना, शंकेचा अनुवाद, विशेष रूपे करून अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होतो आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. कारण तमाचा अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. जसा स्वच्छ प्रकाशात रोजीच्या ठिकाणी सर्प अध्यास होत नाही, तसा स्वयंप्रकाश रूप आत्मेच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभवनीय नाही. आता बघा, आता थोडक्यात त्याचा सगळा सार सांगायचा असा की पूर्व पक्षाने असं म्हटलं होतं की आत्मा रज्जूवरती सर्पभ्रम होतो, पण तो कसं होत असतो, तर त्या होण्याकरता आपल्याला सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान मात्र असायला हवं. जर आपल्याला असं रज्जूच जर विशेष रूपाने ज्ञान असेल तर रज्जूवर सर्पभ्रम होईल का. मग रज्जूचं आपल्याला सामान्य ज्ञान असलं पाहिजे का विशेष ज्ञान असलं पाहिजे सर्पभ्रम होण्याकरता. हा, मग विशेष रूपाने अज्ञान कशाचं असलं पाहिजे. सर्पाचं विशेष रूप, बघा ना किती गोळ होते बरं आपला. तुम्ही ग्रंथ वाचत नाही असं वाटतं माग. बघा ते म्हाताऱ्या माणसाने उत्तर द्यायला सुरुवात केली. सामान्य रूपाने अधिष्ठान कोण आहे, रज्जू अधिष्ठान आहे, बरोबर की नाही. आणि रज्जूवर प्रतीतीला आलेला सर्प हा काय, आद्यस्त आहे. मग आद्यस्त पदार्थाचं ज्ञान कसं असलं पाहिजे, विशेष असलं पाहिजे का सामान्य असलं पाहिजे. भ्रम होण्याकरता विशेष असले पाहिजे आणि अधिष्ठानाचं सामान्य असलं पाहिजे. ओंकार महाराज अधिष्ठानाचं विशेष ज्ञान झालं तर तुम्हाला रज्जूवर सर्प भासेल का.
हा, बर. आलं ना व्यवस्थित मग आता? हा मग म्हाताऱ्या माणसाची बुद्धी एवढंच चालते म्हणल्यावर मग काय आता बोलायचंय. हो द्या ना थोडं मागं पुढं चढ उतार होत असेल, पण संगत तर सारखी करून देतात की नाही? हा, झालं पण व्यवस्थित करून घेतलं का नाही, म्हणजे त्याने ती प्रक्रिया पक्की लक्षात ठेवली. मग असं मला म्हणायचंय का मग बाकीच्या तरण्या लोकांनी म्हणूच नाही आमची बुद्धी चालत नाही? चालते ना बुद्धी, सातत्य ठेवलं का सगळं होतंय, आहे का नाही? कुऱ्हाड किती गंजलेली असू द्या, फक्त काय करा, तिला चांगले घासून घ्या, ते पण लाकडं तोडू शकते, हे पक्क आहे. बघा आता, विशेष रूपे करून अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होतो, आहे की नाही? आता वस्तू जर त्या ठिकाणी कशी आहे, अज्ञात आहे, म्हणजे त्या वस्तूचं आपल्याला काय आहे, ज्ञान नाही. हा बोला ना, बोला. विशेष रूपे करून, आहे का नाही? अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होत असतो. वस्तू जर अज्ञात असेल, म्हणजे त्या वस्तूचं आपल्याला यथार्थ ज्ञान नसेल, तर ती वस्तू कशी झाली आपल्याला? अज्ञात झाली. रज्जूवरती आपलं जिथं रज्जू पडली, तर तिथं काय झाला? पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही, असा मंद अंधकार आदी दोष आहे. मग म्हणून मंद अंधकार आदी दोषामुळं ती वस्तू तिथंच पडलेली आहे. काय? सुंबाची दोरी. तर ती वस्तू आपल्याला ज्ञात आहे का आता अज्ञात आहे? वस्तू त्या वस्तू अज्ञात आहे का नाही? मग जर अज्ञात वस्तू असेल, तर मग आपल्याला अध्यास घडेल का नाही? आणि वस्तू जर पूर्ण ज्ञात असेल, मग अध्यास घडेल का? वस्तू जर पूर्ण ज्ञात असेल, मग अध्यास नाही घडू शकत. वस्तूच त्या ठिकाणी कशी आहे? अज्ञात आहे. ज्ञान आहे ते वस्तूचं, पण यथार्थ नाही. म्हणजे नाही आणि ज्ञान म्हणजे ज्ञान. ज्ञान आहे पण यथार्थ ज्ञान नाही. म्हणून त्या ठिकाणी काय आहे? अध्यास अशा पद्धतीचा भ्रम घडत असतो. विशेष स्वरूपे करून अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होतो. बघा आता, आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्याचं काय म्हणणं आहे? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास घडणं संभवनीय नाही. का बरं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास घडणं संभवनीय नाही? त्याचं उदाहरण काय दिलं बरं? आत्म्याच्या ठिकाणी भ्रम होणं संभवनीय नाही, याच्यासाठी काय उदाहरण दिलं? जसं सूर्य आहे का नाही, सूर्याच्या ठिकाणी अंधकार असणं संभवनीय आहे का? तसा आत्मा हा सूर्यासारखा प्रकाश रूप नाही का? जसं सूर्यप्रकाश रूप आहे, तसं आत्म्याचा प्रकाश म्हणजे आत्म्याचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान हेच खरा प्रकाश आहे. तो विचार आपण उद्याला पाहणार आहे. आता सध्या काय करा, तूर्त फक्त जाणून घ्या. मग सूर्याच्या ठिकाणी अंधकार संभवत नाही, तसं आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान संभवन का? अज्ञान संभवत नाही. नाही नाही, मग नाही अहो, ते आत्म्याचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असेल, तर मग अध्यास होतो. अहो, म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुम्ही वेदांताच्या सिद्धांताला बाध आणला. तुम्ही आत्म्याचं स्वरूप सामान्य विषय काय काय शब्द होता तिथं? कारण अध्यास घडण्याकरता सामग्री काय सांगली होती आपण? सामान्य विशेष भाव, आहे का नाही? पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहे का? का तो सामान्य विशेष भाव रहित आहे? हा, आणि सामान्य विशेष भाव सहित जर केला, तर वेदांत सिद्धांताची हानी होईल का? वेदांत सिद्धांताची काय होईल? हानी होईल. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान अंधार हे संभवनीय आहे का? अज्ञान संभवनीय आहे का? अज्ञान मात्र संभवनीय नाहीये. ठीक आहे. आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. कारण सांगतात. कारण कसं सांगलं? तमाचा अंधकाराचा तम म्हणजे तम आणि अंधकार, आहे का नाही? तमाचा अर्थ काय होतं? अंधकार होतो, आहे का नाही? तम तम शब्दाचा अर्थ अंधकार घ्यायचा, आहे का नाही? आणि सत्वाचा अर्थ काय घ्यायचा? सत्व म्हणजे ज्ञान. सत्वाचा अर्थ काय घ्यायचा? ज्ञान घ्यायचा. ठीक आहे. तमाचा अंधकाराचा, तमाचा म्हणजे अंधकाराचा आणि प्रकाशाचा, बरोबर आहे की नाही? त्या गुहेमध्ये तो अंधार म्हणू लागला होता. आता काही जरी झालं, अनेक काळापासून, अनेक युगांपासून मी ह्या गुहेमध्ये वास करत आहे. त्यामुळे समोरच्या असणाऱ्या मशालीवरती प्रकाशमान असणाऱ्या मशालीनं आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. मशालीच्या प्रकाशाने आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या गुहेमध्ये अतिक्रमण करू नये. तुम्ही कितीही जरी अतिक्रमण केलं, तर आम्ही कोर्टामध्ये खटला दाखल करू आणि तुमच्यावरती केस लावू. तुम्हाला आम्ही कोर्टामध्ये
हे करू खेचू असं जरी म्हटलं तर किती त्या अंधाराने प्रयत्न केला तरी तो प्रकाशात आल्याच्या नंतर तो अंधकार थांबल का जाईन लगेच? भले भले आतून त्यांनी डरकळ्या फोडू द्या, काय करायचं ते करू द्या, पण जर गोयेमध्ये जर मशाल आली, ऐक नाही, तर अंधकार आपला चूप मध्ये निघून जातो का तिथंच गायब होतो? हा, कुठे जातो निघून? त्या गुहेमध्ये, त्या असणाऱ्या गुहेत पाषाण दगडी वगैरे त्याच्यामध्ये लगेच लपायला सुरुवात करतो. रजेवरला सर्प जसा कसा रज्जूमध्ये लगेच शिरायला सुरुवात करतो. का तो तिथल्या तिथंच नाहीसा होतो. नाहीसा काय होतो? तो पदार्थ जर सत्य असेल तर नाहीसा करता येईल का? रजेवर असलेला सर्प जर खरा असला त्याला नाहीसा करता येईल का? नाहीसा करता येणार नाही, आहे का नाही? मग तो पदार्थ सत्य मानायचा का मिथ्या? मिथ्याच मानला पाहिजे, आहे का नाही? कारण मिथ्या पदार्थ नाहीसा होत असतो. सत्य पदार्थ कधी नाहीसा होतो का आपल्याला? नाही, आहे का नाही? हे शरीर, हे जगत, हे अमुक तमुक, हे सगळं नाहीसं होतं की नाही? हे सगळं नाहीसं होतं. पण आपल्याला इथं आपल्याला वाटतं, असं वाटतं की नाही नाहीसं होत नाही. पण याच्यामध्ये परिणाम पावत नाही का? परिणाम पावत असतो. आणि परिणामाला कारण काय? परिणामाला कारण आहे माया. मायेचा काय असतो? परिणाम असतो. आणि चैतन्याचा काय होतो ओंकार महाराज नेहमी? मायेचा परिणाम झालो चैतन्याचा विवर्त होतो. विवर्त होणं म्हणजेच काय होणं? विवर्त शब्दाचा अर्थ अध्यास. वाह! याला म्हणायचं अध्यास, आहे का नाही? विवर्त शब्दाचा अर्थ अध्यास. अध्यास म्हणजे सामान्य भाषेत अध्यासाला काय म्हणतात? सामान्य भाषेमध्ये त्याला भ्रम म्हणतात. जसं माऊली म्हणतात की नाही, एकची दिसते दुसरे, ते दर्पणाच्या आधारे एकच वस्तू दोन जागे दिसते का नाही? पण आरशामुळे दिसते. पण त्या दोन वस्तू आहे का एकच आहे? एकच वस्तू असते, आहे का नाही? ठीक आहे ना? खाली पहा आता. आता एवढा फक्त अनुवाद लक्षात आला की पुढचा मुद्दा आपण उद्याला पाहू. हा, पहा आता. तर कारण तमाचा अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर काय आहे? विरोध आहे. जसा स्वच्छ प्रकाशात रोजीच्या ठिकाणी सर्पाध्यास होत नाही. आता जर स्वच्छ प्रकाश असेल तर स्वच्छ प्रकाशामध्ये आहे का नाही असं ज्येष्ठाचं वैशाखाचं पूर्ण असं रखरखत ऊन आहे आणि त्याच्यामध्ये दोरी पडली तर त्या दोरीवरती तुम्हाला सर्पभ्रम होऊ शकतो का? सर्पभ्रम होऊ शकत नाही, ठीक आहे ना? स्वच्छ प्रकाशात रोजीच्या ठिकाणी सर्प अध्यास होत नाही. तसा स्वयंप्रकाश रूप आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभवनीय नाही. आता आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश रूप आहे का नाही? का आत्मा कोणाच्या प्रकाशाने प्रकाशित होतो? नाही प्रकाशित होत, आहे का नाही? मग आत्मा जर स्वयंप्रकाशित असेल तर स्वयंप्रकाशित आत्म्याच्या ठिकाणी भ्रम झालाच कसा? भ्रम आलाच कुठं? आहे का नाही? पण अध्यास तर झाला मात्र आहे. कारण ज्या अर्थी तुम्ही अध्यासाची निवृत्ती करण्याकरता प्रयत्न करताय का नाही, ज्या अर्थी तुमच्या कपड्याला डाग लागलेला आहे त्या अर्थी तुम्ही साबण, ब्रश, घसरे, पाणी हा उद्योग सुरू केलाय का नाही? ज्या अर्थी तुम्ही हा ग्रंथ घेतलाय, बरोबर आहे का नाही, त्या अर्थी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास झालाय का नाही? पण पूर्व पक्षाचं म्हणणं आहे की आत्मा जर स्वयंप्रकाश रूप असेल तर तो ज्ञानरूप असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कसं संभवल? अज्ञान संभवणं शक्य नाही. तरी पण आता उद्याला आपल्याला आत्मा जरी स्वयंप्रकाश रूप असला तरी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान संभवनीय आहे, हे मात्र उद्याला आपल्याला सिद्ध करायचं आहे. ते कसं सिद्ध होणार आहे ते उद्याच्या पाठाला आपण पाहू. आज या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा